गोकुळ शिरगावमध्ये गांजा विक्री करणारा इसम ताब्यात. 2 किलो 800 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा, विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिले. माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार पथक तयार केले व त्यांना अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून सदर व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या. सदर पथकापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हद्दीमधील मसोबा मायवाडी येथे राहणारा इसम नामे विनायक पाटील हा त्याचे राहते घरी गांजा या अंमली पदार्थाचे चोरून विक्री करत आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी छापा कारवाई कामी सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व अंमलदार यांनी मसोबा मायवाडी येथे जाऊन विनायक पाटील यांचे राहते घराजवळ छापा कारवाई केली. छापा कारवाईमध्ये त्यांची विनायक पाटील यास ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव विनायक मोहन पाटील, वय वर्ष 29, राहणार मसोबा मायवाडी, गोकुळ शिरगाव, तालुका कर्वे, जिल्हा कोल्हापूर असे सांगितले. त्याच्या कब्जातून पथकाने 2 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याचप्रमाणे ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली व त्याच्याकडून मोबाईल, हँडसेट असा एकूण 66,000 रुपयाचा मुद्देमाल 2 पंचासमक्ष जप्त केला. चोरून गांजा विक्री करणारा इसम नामे विनायक मोहन पाटील याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये राहणारे व कामास असणारे परप्रांतीय कामगार तसेच स्थानिक कामगारांना चोरून गांजा विक्री करत असल्याचे सांगितले. विनायक मोहन पाटील याच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीवर यापूर्वी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करत आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर DB धीरज कुमार सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्वे विभाग श्री सुजित कुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, अरविंद पाटील, गजानन गुरव, संजय हुंबे, अशोक पवार, अनिल जाधव, राजेश राठोड, महादेव कुराडे यांनी केले आहे.